खाली आडवी विकरा दे आता 5 दिवस आणली होती एक दिवस गाडी नाही पडली तारा चालू आहे परा अरे बाळ्या अरे हाय का नाही कुणी डोळ्यात साबण गेला आयला पाटील गावचं मी कुणी घरात ऐका गेल्या काय दादा पर आजकाल लय डेवणी करायला लागला तू पाय ठेवली बादली दामण्यात आंघोळ करतोय कसं व्हायचं तू अरे तर बादली तरी जवळ ठेव तुम्हाला आकाश शिकवायला लागला एक झटक्यात खाली पडे तिकडे बाई आता एवढं माग पैसे माग आलत तुम्हाला मी एकदाच सांगते महिन्यावरला पैसे द्यायचं नाही ते कांद्याला औषध आणायचं म्हणते आणि रोज दारू पिऊन येते मी शेतात बघायचं घरी बघायचं माग आलत म्हणून तुला सांगितलं पण माग पैसे हाय काय आवडलं द्यायला त्या एवढ्याला पैसे देऊ का नको देऊ नका जर दिले तर आमच्या पैसे मागे यायचं नाही ए मच्छा गोलकी आईला दूध पार कमी पडला होला 10 लिटरची म्हैस आहे कुठं 10 लिटर पायटाला म्हैस हा पाहुणे लय कमी झाल्या आता बाजार भाव उतरत चालले काय काय रे सध्या माझ्या आला पाडा काय रे पार गाडी नाही काय नाही अरे दूध झाले थोडं फार बरं का घार ठपलडे काय दूध कमी झाले तर म्हणलं बा पारवायचा गाडा सच्या मच्या अरे काय रस्ता आडून उभं राहिले बावटांनो अहो पाटील काय आता काय तुम्ही या करा तुम्ही असं टगे या करा आपल्या पावला राहता ते थोडा ताजवर पावर उचला येतं का पैसे देतो तुम्हाला फुकाट नका करू बरोबर अहो आम्हाला काम धंदा असते पाटील काय तुमच्या मोकळे काय आम्ही गावठी आहे त्याला हे एवढं का शान झालं एवढं ताट उभं राहिले सच्चा मच्छा तुम्ही कुणाची कामं करा पण ह्या पोटभरच्या नादी लागू नका हे तुम्हाला 10 रुपयाला शिकवीन लोकांचं एकाला वाटून तुम्हाला 10 रुपयाला शिकवीन अहो आम्हाला नाही दारूची गरज तुम्हाला पांडू याच्याच नादी लागा हा तुम्हाला दारू शिकवेल अखंड बेवडा धरून सकाळी दारू सोडून अरे हा दुसऱ्या दारू सोडून 8 दिवस झाले 8 दिवस नाही घेतला गोट अरे बाबा दिवस शिकूनचा इकडे उगवण गप्पन पण याची दारू सुटायची नाही बघ तुमची शपथ सांगतो 8 दिवस दारूचा गोट नाही नाही घेतला अरे पार आता खाली आवड झाली बरं मी जातो मला जरा दुधाला टाइम येतो लगेच या हा चालते हे बावटाच्या नादी नका लागू फोन करतो तुम्हाला चला मग काय मला सोडा आता बरं का घरापर्यंत सोडा बघू आपण भांडा उचल ए सच्चा चल ना कांदे ग्राउंड मारून निवायचा अरे कांदे का तुला यायला लागले का आता कॉलेज सुटाय टाइम झालाय जरा पुरी अरे किती जरी कॉलेज मध्ये गेला ना पुरी बघायला तरी शेवट तो जोडा आहे ना दिवस घडवणार तसं नाही जुन्या काळात हे होत होतं आता काय झालं देव लय बिझी झालाय माझ्यासारख्या नालायकांचा जोडा गाडवाय द्यावाला टाइम नाही जे करायचं ते मलाच करायला लागणार आहे आजकाल काही राहिलं नाही अरे ते बारकले तुला सोडव बस बाबा बस आता तूच राहिला होता तेवढा आख गाव तू वाटतं म्हणतोय आयला कांदा बरं दिसतंय बरं का करपाय फिरलाय आयला औषध मारलंय पण काय जमाने बा तर पुन्हा तरी पैसे बघितलं पाहिजे
औषध आणलं पाहिजे काय आता हे काय पारणं वाटोळ झालं मवान करपान लई फिरला शहायला सगळा दूधही फार कमी झाले गारठ्यामुळं पाहुण्याचे पैसे द्यायचे म्हणजे कांद्याचं कसं 4 रुपये होईन ते वातावरण सारखं कांद्याला काय बरोबर नाही बा सारखं रोगाट्यात काय करावं आता फोन करतो हॅलो हा शेट दुकान उघडं आहे का बरं 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 काय ना कांद्याला औषध न्यायला यायचं होतं हा आलो झालं हे म्हणलं बा हाय दुकान उघडं तर औषध आणतो कांदा फवारतो आलं तर आलं तेवढं 4 रुपये होईल शेट आपल्या कांद्यावर आहे ना करपा गेला बा करप्याला चांगलं औषध द्या बा कांदा किती दिवसाचे कांदा 2 महिने झाले आणि औषध फवारून 15 दिवस झाले काहीच फरक नाही बरोबर भारी औषध देतो हा द्या बा तेवढं चांगलं द्या दहा पंपाचं आहे सगळं खोलून मारा करपा जाईन काळजी करू नका कीड वगैरे सगळं नक्की जाईन ना 100% रिझल्ट येतं बरं बरं चालेल काळजी करू नका मग शेट आता एक काम करा आता आहे ना पैसे थोडीशी अडचण आहे तुम्हाला पैसे नंतर देतो अहोचे तुम्ही ना कोणाकडून तरी पैसे आणा आणि उधार औषध आम्ही देत नाही आम्हाला पण पुढे पैसे द्यायला लागतात तुम्ही असं करा परत या आणि औषध घेऊन जा आलं पाहून दिला असता पैसे निले असे औषध पण आता काय बा औषध पण नंतर न्या अहो आम्ही तिकडून येत होतो पलीकडून पुलावर एवढा मोठा वाघ अहो काय सांगायची ती आमची आम्ही- तारली दोघांची तुम्हाला सांगायसाठी आम्ही आलो म्हणलं रानात घरे यांचं चला बा सांगायला पोरं स्वारं जनावर बाहेर असतात रातची पोरं पाण्या बिण्यावर जातात का काय होत्यात आमच्या दोघांचीच गडबड झाली तिथं एवढा फार मोठा घाबरलो. वाघ आहे खटाळवाडीत काय वाघाची चालत तिथं आता दुष्काळात 13 महिना आता रातची लाईट एक आपण हा आता पाण्यावर जायचं अहो, ते म्हणलं अवघड आहे पाटील बा हो ते पाटील इकडे या काय रातचं हिंडत आहे तिकडे वाघाची मध्ये भीती आम्ही मध्ये तिथून पाटलाला इकडे काही सांगायला जेवायला म्हणलं दिलं तुमची होतं. रानची वस्ती मग काय अहो काय नाही थोडं जेवण झालं तर आज जेवण म्हणलं झालं थोडं फिरावं थोडस ते हिंडायचे दिवस नाही, वाघ वाघ आलाय. वाघ चालू झालाय वाघ येतोय वाघ नंतर पडला मला अबे हे पोरे काय पांघरून बिंगरून घेऊन असं काय तयारी आहे काय काय झाले पाटील माझ्या म्हाताऱ्याने आणले मन चरून बटाट आणि त्याला पाणी द्यायचंय का पण मला जालमाचा काटा येतोय दिवसभर दामात आहे माणूस आणि एकट्या माणसाचा जीव घेत आहे काय रे पांडा अरे तुला लाज वाटली पाहिजे मला मग बटाटा आणून लावले आणि तुला गावाला गेलाय म्हणलं सध्या एवढी एक पाणी दे हा मग करून जाते गाऊन सच्यात येते ना नाही नाही आज दिवसभर हिंडला आणि आता पाणी द्यायचं म्हणतो कटाळा आला ना रे मरते मी झोपणार आहे झोपणार रे तुला द्यायचं कांद्याला पाणी कुत्रीच्या ऐवणी तो तुला मारीन बघ तुला कांद्याला पाणी द्यायचं मला द्यायचे ना? मला फोन कर मी उठलो तर नाही तर मग जाऊन दे तुला मी मग पहिला फोन करतो ध्यान करून ये, आपण दोघं संग जाऊन तू बिजन माव बिजन इथं गारठ्या गुरट्याचं एवढं येईन कुठं वाघाचं ब्या सुटले काय करावं तुला सुटले पण आता हे मोला मागायचं आपण आणले तिथं आपल्याला पिकावून नाही आपल्याला दुसरा काय पर्याय आहे रे तुम्ही येड्यावानी करू नका दोघं पण जा एकामेला आधार तरी होईल अहो लय रातचरीचं काटा येतो मकर पाण्यावर जायला काय करून जमत नाही हा दिवस परत नाही एकटा अर्ध जाऊ नका बरं का जाताना जा दोघं पण जा एकामेला तेवढं सोबती होणार पांडा बघू तुला यायचं असेल तर मला फोन कर काठी बिटी घेऊन जा बरोबर हा वाले पाटील एवढा मोठा पांडा आहे त्याला काय तो ए मला फोन कर बा मी जातो झोप पोर आहे ना पार वाय गेले बा टावर टेन्शन आलं नाही पर टावर झाले हॅलो हॅलो हा हॅलो अरे सध्या तुला मोटर चालू करण्याची का अरे पांडा जाऊ ना उद्या करू चालू मला लय कंटाळा आला आता अरे मला जालमाचं बी वाटत आहे रातचं तिच्या आयला सका हा हा माय सांग मला जोडीदार चल तू हे पाणी देऊ आणि मा होय देऊ हा बरं बरं आलो ना तू बटाटे भिजतील मा हो कांदे भिजन वराक चालू कर गाडी घेऊन ये मला लय ब्या वाटत येड्या आणि एखादं चोर म्हणून मला पक्क हाणीन अगदीच व्हायचंय बटाटा पण हा आलो थांब हा हा ये लवकर ये हा आठवतो पण ये
पांढरा चल बुवा. आईला मला लय मारला बरं का. मारला का काय तुला लय बटाटा? माराय पाव होता मला मागायचं बटाट लावलंय पाणी दे म्हणलं तिथे नाही मार काय देतो तुला आता जास्त रीतचं पुढे येत आहे काय? आईला पांडा लय गार लागत आहे पण वाघाचं ब्या सुटले म्हणते काय बाबू तू. अरे सच्च्या शेतकऱ्याचं जीवन इतकं अवघड आहे ना आहे ना वाघ. कांदा हे प्रकारे पेनी गेलंय आणि पाणी वाचून चाललंय पाणी तर दिलं पाहिजे आता ते झालं म्हणे पण ते आता झालं इकडून एखादा वाघ आपण मग दोघे त्याला काय इलाज आहे आता आपण पिकवणार आहे बाबा water आपण जर पिकवलं तर पुलटी खातील नेट वगैरे बाबा करंट बिरंट असं बरं कितकशी. यार सच्च्या मोटर चालू काय होत नाही रे चालू आहे ना. थांब रे त्या आदेशला फोन करतो आणि त्याला विचारतो वर त्याची मोटर चालू आहे काय आयला बघू नाही ते पार झोपतून उठून आणले तुला लय गाय झालेली. आदेशला फोन करतो थांब ना हॅलो आदेश कुठे रे अरे ते नदी मोटर चालू करायला आलो होतो सच्याला घेऊन ती मोटर चालू होत नाही बघ काय आले काय कळेन तू चालू आहे का त्याला कधी रे यार आज काय सांगायचं ना राहू धरतो रातच्या 11 वाजले म्हणून तुझ्याकडे तर पुढता आम्ही दोघं जण ए सच्च्या अरे ते आदेश म्हणते नाडा जळायला डिपीहून आयला पांडा एवढा मोठा गडी पण तुला कवडीची अक्कल नाही. असं माहिती आणि आधी म्हणायचं रातच्या 11 वाजता उठून आणलंय. अरे मग आता कवा जळायला आता तो आदेश म्हणलाय नाडा जळालाय म्हणून आयला परवा दिवशी म्हातारा मला बोलत होतं ते 7-8 सर कांद्याचं पाणी दे. मी म्हणलं लगेच तू नदी आटायची कारण जळाला नाडा आता काय. आता खा मारवलं त्या म्हाताऱ्याचं बरं का मला तेच लागलं ना चायला करून जाते का सच्च जाते नव्हते लाव झाकण पण एवढ्या रात्र जरी तो वाघ आला तू काय नाही तू झाले लग्न बिग्न इथं मी अजून तसाच आहे. पण किती अवघड आहे येड्या खाणारला नुसतं थोडा बाजार वाढला का लगे मागाय म्हणताय अवघड अरे. आणि आपण रात्रीचं पाणी देऊन मिळलो का नाही त्यांना हे सच्च्या या इकडं 2 मिनिटं आयला पांडा आयला याचा तर पारच दूर झालाय काय रे जळाले पार. सच्च्या हा. आता काही तर काही थांबण्यात अर्थ नाही काय असं ते सकाळ बघू नाही का चल बघ इथं गाठे लागत आहे एकदम. गारे लागा ते वाघाचं बी आहे आणि कुठं रात्रीचं कुठं हात लावतो नसताना उद्योग हळू हळू अरे नीट अरे थोडं दमा आज तुम्हाला काल बोलव होतं आणि आज मग बशी झालं दुसऱ्या दिवशी काय तुम्हाला आकल आहे नीट पाऊल टाका ना. ए मग चार दिवसाच्या काय बघा ते ओ पाटील थांबा मोबाईल मध्ये बिघडले का रे बोर. अहो गाठ बघतोय फायनलची बारी चालू आहे मला. अरे जाऊन नाही दिलं तुम्ही कडूसला आता पावल्या टाकायला तुम्हाला कालचा दिवस त्यासाठी सोडला होता. अहो थांबा 5 मिनिटं तुम्हाला काल बोला तुम्ही आज येत आहे. आईला पाटील काय बारी झाली बघा ना आईला. तू पेंट टाक आईला पाटील तुमची कायमची कटकट आहे घ्या पेंड्या घ्या. मी पावड्यात गेले पाठाच्या रस्त्यावर यार बरोबर यार खाली आहे काय माहिती त्याला पोरांनो आला का उपट झोंब्या. भांडा काय रे ते काम आहे थोडंसं मुद्द्याचं एखादंच बोलायचं नाही का एखादा करून जमायचं नाही काय मच्छाला सुई ठरवली काय. आहे थोडं काम आहे बाबा ए काय म्हणतो अरे मच्छाला काय सुरी ठेवतो तो ढेकळात पडा तर दिसं का आकड काढायची दुरुस्त का. काय ऋषी ग्रुप हॉटेल थोडंसं कांद्याला औषध आणायचं होतं पैसे लावत होते अरे बाबा तो पहिलेच पैसे नेले तेच अजून दिलं नाही आणि पैसे मागायचा आला मग बसत परत दिलं असतं कांदा निघायला नाही तुझी बायको आणि खडं फुटीत बसेल मोठ्या मग मी काय करू. नका देऊ आधीच तिला सांगितले का हे पुढे भेटत तुमच्याकडे पैसे माग देऊ नका पण बोलून दाखवू नका जाऊ दे घेतो सचिन म्हणजे आणले दिले तीच परत दे मोठ्या पाणी बोलतो देतो देतो कांदा परत मागा नको बरं का येशील. हा नाही येत नाही बरं ए मच्छा अरे नको जा बाय जीव जरा काम द्यायचं बघ जा. तुला का मग सांगू काय विषय झाला हा बोल ना भाऊ काल बरं का काल मी 4 टायमाला वैरण काढी केली. हम्म. फोन आला मला मी फोन उचलला हो बाई होती मी बाई नसन अशी कॉलेजची पोरबीर असून बरं का असली आवाजात काटा मला हॅलो तुमच्या आवडीचं गाणं लावू का असं म्हणली डायरेक्ट. आणि अजून एक आहे ना 1 महिन्याभरापूर्वी बरं का मला असंच एका पोरीने फोन केला म्हणती तुमच्या आवडीचं गाणं काय तुम्ही एक दाबा ते गाणं लागन. आणि तेव्हा मग बॅलन्स संपला वाटतं मला ना फोन करायला पैसे नव्हतं फोनमध्ये ते विसरून गेलो. आईला पण आपल्यासारखं काय आपल्यासारखं ह्यांचं माणूस कंपनीची बाय असती एवढं कळत नाही तुला हा नड दाबला आवडला पाहिजे धरून चांगला कंपनीची बाय असते. आणि मग लाज वाटत तुला काय वय हा तुला कोणती फोन मेसेज करायची कॉल करायची रे
हायला तरी म्हणलं माझ्यासारखा द्याक ना पोरण कसं काय असं झालं हा, हा? तेच. त्याला कांदा एक नंबर होतं तर काय करावं, कुणी औषधाला पैसे देना, कुणी काहीच करीना, पैसा नाही राहिला जवळ. आखी लोक म्हणतात दारुडे, तर करावं काही. शेतकऱ्याला काही कुणी जगात व्हायला नाही राहिला, काही कुणाला शेतकऱ्याचं पडलं नाही. त्या आयला सगळ्या काय त्या जीवनात मजा नाही राहिली. ए, अरे पांडा काय मोठ्या मोठ्याने बोलत ही अडचण नाही. ए, ते जीवन आहे ना संपवलेलं बरं. त्या बाटलीत औषध आहे, कंच तणनाशक आहे, कीटकनाशक आहे. जाऊ दे आता, काय होईल ते आपलंच होईल. कुणाक माग आहे नको काय नको. ए पांडा पांडा! काय रे ए, यार काय केली तू? काय प्यात रे दारू आहे काय नाही काय रे मागच्या गोमतर गायचं गोमतर पितो तुला 10 रुपये कमी पडली काय पाणी बी नाही आलं तू. आता काय करणार बरं का, लय आवड आहे. गोमतर कायला पितो होता मला वाटलं औषध आहे म्हणून पितो तू. आणि औषध कायला प्यायचं अरे ओके, कांद्याला कुणी पैसे देना का कुणी काय करीना, तर एवढा खर्च करला यात तितका रखडतोय, इलाज नाही बा काही. अरे म्हणून औषध प्यायचं जाऊ दे मग, काय अर्थ आहे जीवनात तरी. अरे पण तूच जर मिळाला तर मग ये नीट होईल का मग हा आता काय त्याला करणार आहे आता अरे त्याला. चल आम्ही असताना लगेच कुठे टेन्शन घेतो. चल आपण काहीतरी करू चल. चला ओ पाटील, त्याला दिसत मच्छर कुणी गेलता हो पांडू माझी उद्या चालू होता. आता हे काय जीव अरे 10 रुपयाला असेल जीव काय जाते आव पाटील काय गमत आहे सांगू तुम्हाला गेलीच होती गावची कीड अरे आता मराने मेलं ते मेलं काय तुमचं खुटून ओ, भाऊ नाही गोमतर प्यायला होतं गोमतर पेले कुठं माणूस मारत आहे का ते औषध प्यायला आयुर्वेदिक आहे ते चालू गोमतर होतं. औषध प्यायला आयुर्वेदिक आहे चालू मेलं ते मेलं होतं. नाही, हो पाटील, तुम्हाला काय माहित नाही. म्हणले आता जीवन ते नाटक केलंय पाटील हे पाटील तुमचं तुम्ही चुकीचं शांत घ्या, तुम्हाला काय माहित अहो, नाही. नाही याच्यावर बरं ठेवलं तुमचं गाडव चुके बरोबर ऐका. चुकीचं आहे. नाही, मला पण तसंच वाटत होतं पण ते ना 8 दिवस झाले 10 रुपये नाही प्यालं आणि त्याला काय झाले तुमच्याकडे पैसे माहितले होते ना त्यांनी याच्या खूप बरं वाटत होय. नाही पाटील अवघड आहे बुवा. अहो खरंच ते पैसे माहितले होते ना तुमच्याकडे पैसे याला कसं देईन मी त्याची बायको मला म्हणली पाटील जर याला पैसे दिलं तर 1 रुपया भेटणार नाही तुम्हाला म्हणली होती कसं आहे पाटील प्रत्येक वेळी त्या हो त्याला कांद्याला सचामचा हा मी म्हणलो होतो अहो पण तुम्हाला मदत करता येईल ते करा, पण ह्या नालायक मला घेऊन चालू नका, अहो, हे नाही त्याला ऐकायचं. तस नाही पांडा अरे हे मला ना हो, पाटील, तुम्हाला नाही काय माहिती. गावानी साईडला टाकून दिलं ना आलं की नाही. आणि तुम्ही त्याच्याही सोडून मागे आले पाटील शांत घ्या थोडं. हे चुकतंय तुमचं आम्ही गाड ही सोडली पण याच्यावर कसं ही सोडू अहो पाटील ते जीव द्यायला चाललं होतं त्याला कांद्याला औषध मारायला पैसे नव्हते त्याच्याकडे आणि वेळ प्रत्येकावी ती पण आपण आपलं काम असतं मदत करायची पैसे द्यायचं काय नाही हा. पडा गाडा एवढी इनामदार असते ना ते वज टाकलं तर जागेवर नेऊन टाकी तर ते एवढं बावळट आहे ना पैसे घेऊन 10 रुपये नाही हे बघा त्यांनी 8 दिवस झाले 10 रुपयाला नाही मी स्वतः बघितले कसं आहे विषय माहिती पोरांनो तुम्ही 2 जण मला घेऊन आले याच्या माझ्यापाशी हा तुमच्यावर विश्वास ठेवून बा मी याला मदत करतो मच्छा याला दिली याची अंगठी पण हे चोरटे तू या अंगठी तो हिस्सा जाणे तू काय कर खेळला जा आणि सोनाकडे ठेवू आणि बा याला 2 रुपये काय भेटते त्याच्यामुळे कांद्याला औषध मारून ते चुरावं लागेल हा आणि शेतकरी हा जागलाच पाहिजे तो जगाचा पोषण आहे शेतकरी जागला तर जग उभं राहील यांना द्या आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई